कुठेतरी क्रॅकिंग, ओव्हरलॅप किंवा मग बेरी ड्रॉपिंग अशा समस्या उद्भवायच्या। नमस्कार, मी रोहित बाळासाहेब कड, राहणार कसबेवणी। माझ्याकडे 12 एकर द्राक्ष बाग आहे, तरी त्यामध्ये सुधाकर, थॉम्सन, RKSSN अशा व्हरायटी आहे। मी 2014 पासून द्राक्ष शेतीला लागलोय, तरी प्रामुख्याने त्यामध्ये पाणी नियोजन हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे। आणि आपण पाणी नियोजन करत असताना लाईटीच्या वेळेनुसार किंवा जमिनीच्या प्रकारानुसार पाणी देत असतो। त्यामध्ये पाणी देत असताना आपल्याकडून काही वेळेस पाणी जास्त पण होऊन जातं, पाण्यात पाणी होऊन जातं किंवा मग अति ताणात पाणी जातं। पाणी जास्त झाल्यावर पण त्याचे तोटे, आणि पाणी कमी झालं, ताण पडला तरी त्याचे तोटे। तर ते पाणी योग्य देण्यासाठी, त्यामुळे द्राक्ष शेतीत पाणी नियोजन हा फार महत्त्वाचा घटक आहे। माझी जी इथून मागची पाणी देण्याची पद्धत होती, ते मी 6व्या-7व्या दिवशी पाणी द्यायचो। ते पाणी देत असताना कुठेतरी क्रॅकिंग, ओव्हरलॅप किंवा मग बेरी ड्रॉपिंग अशा समस्या उद्भवायच्या। मी कुठेतरी फायलो बद्दल ऐकलं होतं, त्यानंतर वैभव आणि संकेत भेटल्यानंतर आमच्यात चर्चा झाली फायलो बद्दल। तर मी फायलो युनिट बसवण्याचा निर्णय घेतला, तर बागेमध्ये मला चांगले बदल दिसू लागले। मी खरड छाटणीच्या अगोदर न्यूरो युनिट बसवले, त्यानंतर खरड छाटणी झाल्यावर 20 ते 25 दिवसांनी पहिलं पाणी आलं। स्प्राउटिंग झाल्यानंतर जसजशी पाण्याची संख्या वाढू लागली, तसतशी पाण्याची रिक्वायरमेंट वाढू लागली, आणि जसजशी बेरी साईज वाढू लागली तसतसे पाण्याची रिक्वायरमेंट पण वाढत गेली। पूर्वी आपण बेरी साईज वाढायच्या काळात सुद्धा आपण पाणी ताणतच देत होतो, तो बदल इथं दिसून आला आपल्याला। अशा प्रकारे मला या प्लॉटमध्ये चांगल्या प्रकारे बदल दिसून आले। त्यानुसार मी सगळ्या प्लॉटमध्ये फायलो युनिट बसवण्याचा निर्णय घेतला, आणि आता माझ्याकडे 1 कायरो आणि 7 न्यूरोचे युनिट आहे, सगळे बसवले, आणि त्यावरतीच माझं पाणी नियोजन 100% चालू आहे। अशा प्रकारे या सिस्टीमचा मला चांगला अनुभव आला आहे। तरी मला सगळ्या शेतकऱ्यांना सांगणं आहे की तुम्ही पण कुठेतरी अशा टेक्नॉलॉजीचा वापर करा, आणि पारंपरिक शेतीकडून ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीकडे थोडं वळा।